नमस्कार. लोकमानसच्या आजच्या भागामध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजचा लोकमानसचा विषय आहे मुंबई दूरदर्शन केंद्राची वाटचाल 1972 ते 2012. 2 ऑक्टोबर 1972ला बिस्मिल्ला खाँ साहेबांच्या सनईने या सुरेल आणि सुरेख प्रवासाला सुरुवात झाली आणि आज या प्रवासाने 40 वर्षांचा टप्पा गाठलाय. तेही नो दिवसागतः अशी सुखद हुरहुर घेऊन भविष्याचा वेध घेण्यासाठी आज आपल्याबरोबर या संपूर्ण प्रवासाचे अतिशय सक्रिय असे साक्षीदार दिग्गज चेहरे मोहरे स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. सगळ्यात आधी त्यांचा परिचय करून घेऊया. आपल्याबरोबर आहेत डॉक्टर विश्वास मेहेंदळे, ज्येष्ठ माजी दूरदर्शन अधिकारी आणि आकाशवाणीतून दूरदर्शन केंद्रात आलेले आकाशवाणीच्या वृत्त निवेदकांची अगदी शिलेदार फळीतले असे डॉक्टर विश्वास मेहेंदळे. आपल्याबरोबर आहेत याकूब सईद. याकूब सईद आणि बबन प्रभू ही जोडगोळी आपण विसरणं शक्यच नाही. त्याबरोबर अनेक अविस्मरणीय कार्यक्रमांचा खजिना ज्यांनी रसिकांना दिला असे याकूब सईद. माजी निर्देशक म्हणून ते दूरदर्शन केंद्रातून निवृत्त झाले. त्याचबरोबर आपल्याबरोबर आहेत अशोक डुमरे. काळी माती धनधान्य देई जोडीते मनाशी नाती असं म्हणत खऱ्या अर्थाने आमची माती आमची माणसं हा कार्यक्रम आपल्या मनाशी जोडला गेला. त्याचे सर्वेसर्वा अशोक डुमरे आपल्याबरोबर आहेत. त्याचबरोबर आपल्याबरोबर आहेत विनायक चास्करजी, ज्येष्ठ माजी दूरदर्शन निर्माता. गजरा असू दे, नाटक असू दे, दूरदर्शन केंद्राच्या अनेक अविस्मरणीय भागांचे कर्ते निर्माते असे विनायकजी चास्कर. त्याचबरोबर आपल्याबरोबर आहेत रविवारचे राजे असं मी ज्यांचा उल्लेख करायला मला आवडेल, साप्ताहिकीचे निर्माते अरविंद मर्चंट, जे कार्यकारी निर्माता म्हणून अहमदाबाद केंद्रातून निवृत्त झाले. त्याचबरोबर आपल्याबरोबर आहेत विजया जोगळेकर धुमाळे. चिमणराव गुंड्याभाऊ असू दे, गजरा असू दे, प्रतिभा आणि प्रतिमा असू दे, अक्षरधारासारखा कार्यक्रम असू दे, शब्दांच्या पलीकडले सारखा कार्यक्रम असू दे, या सगळ्या कार्यक्रमांशी जोडलं गेलेलं नाव असं म्हणजे विजया जोगळेकर धुमाळे. जशी निर्मितीची बाजू महत्त्वाची, त्याचबरोबर अभियांत्रिकी बाजू ही दूरदर्शन केंद्रासाठी अतिशय महत्त्वाची आणि या फळीतले अतिशय ज्येष्ठ असे DSL प्रसाद साहेब इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर माजी केंद्र अभियंता DSL प्रसाद साहेब स्वतः माजी केंद्र अभियंता म्हणून निवृत्त झाले. त्याचबरोबर KM सोमनाथजी इथे उपस्थित आहेत, ज्यांनीही केंद्र अभियंता म्हणून काम पाहिलेलं आहे. ताकदीनादीन या कार्यक्रमाची जादू अजूनही आपल्या सगळ्यांच्या मनावर आहे. त्याच्या निर्मात्या नीना राऊत, ज्यांचं स्वागत करताना सप्रेम नमस्कार असं म्हणावं असं वाटतं अशा डॉक्टर किरण चित्रे, माजी दूरदर्शन निर्मात्या. महाराष्ट्राची लोकधारासारखा कार्यक्रम असू दे, मुखवटे आणि चेहरेसारखा कार्यक्रम असू दे, किरणताईंचं नाव आपल्याला आठवतं. नमस्कार. आजच्या ठळक बातम्या हे ज्यांच्या आवाजात ऐकणं अख्ख्या महाराष्ट्रासाठी एक सुखद अनुभव आहे असे प्रदीप भिडे. बातम्या आणि प्रदीपजी असं एक समीकरणच झालेलं आहे. निवेदक म्हणून ज्यांचं यश हे खरोखरच उत्तुंग आहे आणि ज्याची सुरुवात या दूरदर्शन केंद्रातून झाली असे ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ. पत्रकार म्हणून कारकिर्दीला सुरुवात केल्यानंतर दूरदर्शनमध्ये एक टप्पा पूर्ण करून आज उपसंचालक म्हणून काम पाहत असलेले देवेंद्र भुजबळजी आपल्याबरोबर आहेत. आणि त्याचबरोबर आज अनेक दूरदर्शनचे आजी माजी कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय आणि त्याचबरोबर प्रेक्षक प्रतिनिधी प्रेक्षकात उपस्थित आहेत. सर्व उपस्थितांचं मनपूर्वक स्वागत. 1972ला या प्रवासाची सुरुवात झाली. डॉक्टर विश्वास मेहेंदळे सर, मला तुम्हाला विचारायला आवडेल की आकाशवाणीचं मुंबई दूरदर्शन केंद्र असा उल्लेख व्हायचा. आपण आकाशवाणीतही काम केलं आणि दूरदर्शनकडेही, तर ही जी नवीन माध्यम बदल होता तो त्यावेळेस कसा स्वीकारला तुम्ही? मला असं वाटतं की संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे की भारते दुर्लभम जन्म, महाराष्ट्रे तू अतिदुर्लभ. त्यामुळे अशा महाराष्ट्रामध्ये आमच्यासारख्या सगळ्या मंडळींना प्रसार माध्यमात काम करायला मिळालं याच्यासारखा आनंद नाही. 40 वर्ष आम्ही उत्तम प्रकारचं काम केलं असं मला ठामपणानं वाटतं. आता माध्यम बदलत गेलं. आज जो कार्यक्रम होतो आहे त्याच्याबद्दल मला हे सांगितलं पाहिजे आणखी एका सुभाषिताचा आधार घेऊन. तो सुभाषितकार म्हणतो की अमंत्रम अक्षरम नास्ती. एकही अक्षर असं नसतं की ज्याचं मंत्र नाही होत. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र झाला मंत्र.
अमंत्रम अक्षरम नास्ती नास्ती मूलम अनौषधम. एकही मुळी अशी नसते की ज्या मुळीचं औषध नाही होत. कडू कारलं म्हटलं तरी त्याचं औषध पटकन होऊ शकतं. अयोग्य पुरुषो नास्ती. नीना, हा संदर्भ फक्त पुरुषांसाठी नाही. तू स्त्रीवादी वगैरे आहेस म्हणून मुद्दाम सांगतो. थँक्यू व्हेरी मच. त्यावेळेला लोकांनी असं म्हटलं की एकही व्यक्ती अशी नसते की ज्याचा उपयोग नाही होत. फक्त त्या सगळ्यांची मोठ बांधणारा कोणतरी असावा लागतो. त्याला आपण म्हणतो योजकस्तत्र दुर्लभ. आणि म्हणून आज जी योजना झाली, आम्हा सगळ्यांना या निमित्तानं भेटायला मिळालं, याच्यासारखा आनंद नाही. नक्कीच. आणि त्याच्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. नंतरच्या काळात माध्यम जे बदललं ते या पद्धतीनं की कुणीतरी सांगितल्याशिवाय कोणी टाळ्या वाजवतच नाही. त्यांच्याकरता टाळ्या वाजवा, त्यांच्याकरता टाळ्या वाजवा, त्यांच्याकरता टाळ्या. आमच्या वेळेला असं नव्हतं. आजच्या आपोआप टाळी कार्यक्रमात वाजवायची. टाळ्या नक्कीच मिळतील आणि मला वाटतं जे घरात बसून आपला हा कार्यक्रम पाहतायत तेही जरूर टाळ्या वाजवतील. आणि याकूबजी, म्हणूनच मला तुम्हाला विचारायचं आहे की हा जो दिवस होता 2 ऑक्टोबर 1972, ज्याच्यापासून हा सगळा प्रवास सुरू झाला, तर याचा एक FIR आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. FIR देतो ना. 2 ऑक्टोबर 72 भाभा ऑटोमिक भाभा ऑडिटोरियममध्ये कार्यक्रम होता. 6:30ची वेळ होती. मी रंगमंच अधिकारी त्या दिवशी मला त्यांनी सांगितलं की तुम्ही सगळा रंगमंच सांभाळावे. ठीक आहे. 6 वाजले, 6:05 झाले, 6:10 झाले. आमचे डायरेक्टर होते कृष्णमूर्ती. मिस्टर कृष्णमूर्ती. मी त्यांना विचारलं, सर 6:10 झाले, अजून आलियावर जंग साहेब नाही आले. ते त्यावेळेला गव्हर्नर. हो येस, जरा फोन करा. पण मी फोन लावला. मी त्यांच्या बंगल्याला फोन लावला तर त्यांनी PAने फोन उचलला. म्हटलं की मी दूरदर्शनवरून बोलतो आहे, साहेब येतात ना? हां हां, उद्या येणार आहेत. हां, त्यांनी हे कागद बघितलं. ते 3 ऑक्टोबर 6:30 वाजता दूरदर्शनचा आहे. तर 3 नाही आहे, 2 आहे. 2 आहेत का? त्याची धावपळ सुरू झाली. आणि मग 6:30ला प्रोग्राम सुरू झाला नाही. 6:38 तो पहिल्या दिवशीचाच प्रोग्राम 8 मिनिटं उशिरा पहिल्या झालं. पहिला कार्यक्रम होता पसायदान, वसंत देसाई यांच्यावर. ते सुरू झालं काय तर 5 ते 10 मिनिटं संपलं. त्यानंतर होतं बिस्मिल्ला खानाची शैली. एक मुसलमानात एक असतं 5 वेळेची नमाज असते, मगरिबची नमाज असते. म्हणजे सूर्य असं झालं की नंतर एक नमाज असते, ती मगरिबची नमाज. ती 6:30 पावणे 7 तरी होते. तर त्यांनी मला, याकूब यहाँ आओ, देखो भी नमाज को जाना है. बोला प्रोग्राम कौन करेगा? अरे तो प्रोग्राम होगा लेकिन मेरी नमाज, बोले नमाज वगैरह कुछ नहीं, आप बाद में पढ़िए, पहले प्रोग्राम तो देर से शुरू होता, मैं क्या करूँ? बोला वो आलिया वगैरह सब नहीं आए. अच्छा ठीक आहे करते. तर पसायदान झाल्यानंतर बिस्मिल्ला खानची शहनाई झाली. त्यानंतर एक कार्यक्रम होता आशा पारेख आणि गोपीकृष्ण यांचा झाली, सुरुवात झाली. त्याच्यापूर्वी काय, ज्या वेळेला बिस्मिल्ला खानची शहनाई चालली होती त्यावेळेला आत ज्या वेळेला ते मेकअप करतो, एक ग्लास कुठेतरी चहा पिऊन ठेवला होता कुणीतरी, तो पडला आणि एक काच त्या आशा पारेखच्या पायात रुतली. अरे बाप. झालं पण मैं नहीं नाच सकते. अरे नहीं नाच सकते, गडबड झाली. मी मागे होतो, क्या हुआ? देखो कितना खून निकल रहा है. अच्छा ठीक आहे. मग वैद्य बोलले, डॉक्टर बोललेले, सर्जन बोललेले, सगळे जितके असते सगळे आसपास सगळे बोललेले. पट्टी बिट्टी लावली. आप कैसा है तबीयत आपकी, आप नाच सकते है ना? आमचे कृष्णमूर्ती विचारत होते. हाँ मैं नाचूंगी. मला असं वाटलं की झाशी जाणे कसं, मैं मेरी झाशी नाही करूंगी, वैसा मैं नाचूंगी करके. मला वाटतं ही पडद्यामागची सगळी धावपळ खरोखरच इतकी रंजक आहे. आणि असा हा खडतर अडचणीतून सुरू झालेला प्रवास, आणि कुठलाही कलाकार असेल तर शो मस्ट गो ऑन हे ब्रीद असतं. आणि ते ब्रीद, तो धडा मला वाटतं दूरदर्शन केंद्राने पहिल्याच दिवशी गिरवला. यानंतर दूरदर्शन केंद्राने त्यानंतर असे कार्यक्रम, एक मिनिट, त्यानंतर झालं ते आली स्टेजवर, हे त्यांचा कार्यक्रम सुरू झाला आणि एक 5-6 मिनिटं झाले असतील तर सगळे जे बसलेले लोक सगळे उभे राहिले. तर आम्हाला असं वाटलं की काहीतरी तोडाबिड असा ढम 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 असं वाटल्यावर सगळ्यांना खुश झाले असेल. तसे झालं नव्हतं. 3 कॅमेरा होते. एक कॅमेरा वरून पडला खाली. एक मोठा मध्ये कॅमेरा होतो, खाली पडला. बरं झालं समोर कोणी बसलेलं होतं. कॅमेरा पडला, मग 2 कॅमेऱ्याने काम सुरू झालं. त्याला त्यांचा कार्यक्रम संपला.
कार्यक्रम संपल्यानंतर सगळे उभे राहिले तर कुठेतरी विंगामध्ये विचारलं काय रे दुसरे दोन कम पडले का म्हणलं, असं नाही त्याचा कार्यक्रम संपला आणि लोक आता खुश होऊन त्यांनी क्या टाळले. बात आहे. मला वाटतं हा कार्यक्रम कसा रंगत गेला असेल खरंच आपल्या डोळ्यासमोर उभं राहिलं. यानंतर जी दूरदर्शन केंद्राची वाटचाल सुरू झाली, खरोखरच प्रत्येकाच्या गरजा ओळखून महाराष्ट्राला काय हवंय हे नेहमीच देण्याचा प्रयत्न केला आणि असा कार्यक्रम म्हणजे आमची माती आमची माणसं. अशोकजी, आज इतक्या वर्षांनी तुम्ही परत दूरदर्शन केंद्रात आलायत आणि आजही लोक त्या कार्यक्रमाची, कारण तो केवळ कृषी कार्यक्रम असं कधी वाटलंच नाही, कौटुंबिक कार्यक्रमच झाला होता तो. काय आठवण सांगाल? 1972ला सुरुवातीला 2 ऑक्टोबरपासून 3-4 महिने गावराठी म्हणून कार्यक्रम होता, म्हणजे ग्रामीण भागातलं. आणि 2 ऑक्टोबर 73ला पुणे केंद्र झालं, तेव्हापासून खरं आमची माती आमची माणसं कार्यक्रम सुरू झाला. कारण 70% लोक खेडेगावात राहतात, त्यांना ज्ञान द्यावं, शास्त्रज्ञांनी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांनी एकमेकाला अनुभव सांगावेत म्हणून आम्ही जास्तीत जास्त 90% फील्ड बेस म्हणजे शेतावर जाऊन कार्यक्रम केले. कारण काय असतं, आपल्या गावचा माणूस असेल तर आपण जास्त पाहतो, स्टुडिओच्या कार्यक्रमाचा त्याला व्यवस्थित जास्त होती, त्यामुळं तसे कार्यक्रम केले. पण त्याला काही सुविधा, खटार गाडीतनं प्रवास, ट्रॅक्टरमधनं प्रवास, डोक्यावर पेट्यावर घेऊन प्रवास, त्याला सुरुवातीला काहीच माहीत नव्हतं असं नवीन दूरदर्शनाचं. त्यामुळं खूप हालात सगळ्या लोकांनी काम केलं. आम्ही रात्री असं सामान नेऊन टाकून दुसऱ्या सकाळी शेतावर जायचं, अशी परिस्थिती होती. परंतु लोकांना ते कार्यक्रम खूप आवडायचे. शेतकऱ्यांचं उत्पादन वाढण्याचं नवीन जाती, नवीन प्रचार, नंतर नुसतं ॲग्रिकल्चर नव्हतं, फॉरेस्ट होतं, पशुसंवर्धन होतं, डेअरी होती, सामाजिक वनीकरण होतं, सगळं आरोग्य होतं. सगळ्या प्रकारचं समावेश झालं की ज्या लोकांना ग्रामीण कार्यक्रमामधनं त्यांचे प्रश्न सोडवण्यामधील अशा प्रकारचे कार्यक्रम आम्ही जास्तीत जास्त केले. क्या बात आहे. थेटपणे आपल्या आयुष्याला भिडणारा असा हा मुंबई दूरदर्शन केंद्राचा प्रवास, आणि माझी खात्री आहे की तुमच्याही मनात असंख्य आठवणी जाग्या झाल्या असतील. या आठवणींना उजाळा देऊया, पण क्षणभर विश्रांती घेऊया. लोकमानसमध्ये पुन्हा एकदा आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. गजरा असं नुसतं नाव जरी उच्चारलं तरी त्या कार्यक्रमाच्या आठवणींनी आपलं मन पुन्हा एकदा सुगंधित होतं, प्रफुल्लित होतं. विनायकजी, मला तुम्हाला विचारायला आवडेल की इतके कलाकार तुम्ही गजराच्या माध्यमातून आणि नाटकांच्या माध्यमातून त्यांना पहिल्यांदा व्यासपीठ मिळालं मुंबई दूरदर्शनचं, आणि आज त्यानंतरच्या काळामध्ये हे सगळे आघाडीचे कलाकार झालेले दिसतात. तर तुम्हाला एक निर्माता म्हणून काय वाटतं याविषयी, ह्या सगळ्या प्रवासाविषयी? निर्माता म्हणून कारण ते सगळे मोठे मोठेच कलाकार होते. मी यापैकी मानणारा आहे की त्यांना आम्ही मोठं केलं नाही, या सगळ्या कलाकारांनी दूरदर्शनला मोठं केलं. क्या बात. हां, त्याच्यामुळे त्या काहीतरी निश्चित केलं असं नाही, ते असा मोठे प्रेम होते म्हणून करणारा आम्ही त्यांना, निर्माता खरंच कलाकारांना हवा असतो. कारण आम्ही कॅश केलं त्यांची कला खरं म्हणजे. त्यामुळे सगळ्यांनीच खूप साथ दिली. आणि काय याच्याविषयी काय जास्त मला असं वाटतं की आज इतक्या वाहिन्या आहेत, पण तरी सुद्धा कार्यक्रमाचा ठसा जो पूर्वीच्या काही लोकांनी अनुभवला तो तितका आता अनुभवायला मिळत नाही. आजकालचा कार्यक्रम आम्ही आज पाहतो आणि उद्या विसरून जातो. तर या यशाचं काय गमक असेल? म्हणजे तेव्हा स्पर्धा नव्हती हा भाग खरा, पण ते कार्यक्रम आज जरी झाले असते तरी आम्हाला तितकेच आवडले असते असं एक प्रेक्षक म्हणून आम्हाला वाटतं. तुम्हाला बनवताना काय वाटतं? आजचं जे सगळे कार्यक्रम किंवा दूरदर्शनचे काही रूप आहे, दूरदर्शन म्हणजे नॉट दूरदर्शन, टोटल चित्रवाणी, ती एक कमर्शियल झाली आहे, तो धंदा झाला आहे. ती कला ही मुळीच राहिलीच नाही आहे. त्यामुळे जेव्हा कला, आज बिस्मिल्ला खानचं नाव यांनी सांगितलं का, ते कलाकार होते किंवा जे जुने लोक असतात, आज कमर्शियलाइज झाल्यामुळे आणि हा या सगळ्या मीडियममध्ये जो एक काय TRP जो एक प्रकार आला आहे, त्या TRPनी जेवढं नुकसान केलं आहे या मीडियाचं तितकं मला वाटतं कोणीच केलं नसेल. मला असं वाटतं या मीडियामध्ये, विशेषतः इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये रिटेन्शन व्हॅल्यूज नाही आहे, काही बिंबत नाही कुठल्याही प्रकारे. जसं मीडियामध्ये एखादं पुस्तक तुम्ही वाचलं प्रिंट मीडियामध्ये तर ते लक्षात राहतं, वर्षानुवर्ष लक्षात राहतं. तसं यात होत नाही. आत्ता जर मी असं तुम्हाला विचारलं की अमके अमके एक सिरियल, त्यामधल्या 2 कलावंतांची नावं सांगा, कदाचित तर पटकन सांगता येत नाही. तसं चित्रपटाच्या बाबतीत होत नाही. तुम्ही जर आत्ता म्हटलं की नर्गिस राज कपूरचे 4 चित्रपट सांगा तर कोणी पटकन सांगू शकेल. पण दूरदर्शनच्या कार्यक्रमांनी मात्र अशा पद्धतीचा ठसा आमच्या मनावर तयार केला. पण ते आम्हीच म्हणणं बरं दिसत समीरा, या अनुषंगाने याकूबजींना एक छोटा प्रश्न विचारू इच्छितो. सवय जात नाही मुलाखत घेण्याची म्हणून. जरूर जरूर. तो म्हणजे आत्ताही म्हणले त्याप्रमाणे हा जो सगळा बदल झाला आहे आणि वाहिन्यांची सगळी गर्दी झालेली आहे, आता निवृत्तीनंतर पुन्हा अशा खुर्चीत येऊन बसल्यानंतर तुमच्याच कार्यक्रमाचं तुम्ही स्वरूप बदललेलं असेल का, बदललेल्या प्रेक्षकाची मानसिकता लक्षात घेऊन? हो, बदललेलं असेल ना.
पण काय मी- असेल? आ? कशा स्वरूपात असेल? मुळात प्रेक्षक खूप बदललाय असं वाटतंय का? बिलकुल बदललंय, महा बदललंय, खूप नाही बदललंय, खूप बदललंय. पटकन चॅनल पण बदल का बदललं ते कधी कोणी विचार केला का बदल? मला सांगा, तुम्ही सांगा का बदललं? प्रेक्षक का बदललं? कुणी बदललं प्रेक्षक? वाहिन्यांची गर्दी वाढली त्याचं वैविध्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत गेला. काही चेंज मिळेल असं वाटलं पण मिळालं नाही. मिळालं. सर्फिंग फक्त करत राहतात माणसं. हा. पूर्णपणे कार्यक्रम बघणारी माणसं याच्यातली किती असतील किती असतील? हा एक विचार करावा लागेल. विश्वासजी, याच मुद्द्यावरती मला असं वाटतं की साप्ताहिकी एक असा कार्यक्रम होता की ज्याला व्यावसायिक यश म्हटलं तर इतक्या जाहिराती की सगळ्यात जास्त जाहिराती साप्ताहिकीला असायच्या. आणि कार्यक्रम काय तर पुढच्या कार्यक्रमांची माहिती देण्याचा कार्यक्रम. ह्या कार्यक्रमाचं यश काय वाटतं अरविंदजी तुम्हाला, कशात होतं? मग त्याच्या श्रेय आमच्या सगळ्या निर्मात्यांनाच जातं, कारण जे कार्यक्रम मी साप्ताहिकीत दाखवायचो ते पुढील आठवड्यात लोकांना बघायला मिळेल आणि ते कसे असणार ते बघायला साप्ताहिकी बघायचे. मग त्यामुळे ते जास्त पॉप्युलर झालं. नक्कीच. आणि आणि नुसती कार्यक्रमाची सूची सांगून ते कार्यक्रम पॉप्युलर होत असेल तर ते मला वाटत नाही आहे. हां, त्याचं एक प्रेझेंटेशन जे ज्या प्रकारे आम्ही करत होतो ते लोकांना आवडायचं. आमची जे हे होती संचालिका असायची, भक्ती असायची, भक्ती लोकांना आवडायची. भक्तीबरोबर आणखीन पण काही सुंदरी ज्या आमच्या कार्यक्रमात यायचे ते लोकांना आवडायचे बघायला. वा. निवेदिकाचा हा खूप छान शब्द आहे, सुंदरी. तर ते लोकांना आवडायचं की आज कुठली अनाऊन्सर असेल. खास करून भक्तीबरोबर आमच्या पॅनलवर होती म्हणून ती सारखी असायची, पण ती जेव्हा नसायची तेव्हा दुसरे चांगले अनाऊन्सर पण यायचे. तुम्ही सुंदरी म्हणालात त्याच्यामुळे मला आठवण झाली की हेमा मालिनी यांनी सुद्धा एक कार्यक्रम आपल्यासाठी केला होता. आणि हो, तो ॲक्च्युली जसं आज 40व्या वर्षी आम्ही सगळे जमा झालो तसं 25 वर्ष म्हणजे दूरदर्शनला 25 वर्ष झाली तेव्हा आम्हाला दिल्लीवरनं ऑर्डर आली की एक स्पेशल कार्यक्रम करावा. तर मला डायरेक्टर साहेबांनी बोलवलं आणि आमचे असिस्टंट डायरेक्टर होते चंडोला मॅडम, त्यांना दोघांना बोलवलं की कसं करायचं. मी सांगितलं की आपण हेमा मालिनींना घेऊन करूया. तेव्हा त्या टॉपवर होत्या. तर ते म्हणाले की एवढ्या मोठ्या आर्टिस्टना पेमेंट आपण देऊ शकत नाही. म्हणून साहेब आपण त्यांना कन्व्हिन्स करूया. आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना कन्व्हिन्स केलं. तुम्हाला पटणार नाही पण त्यांनी सांगितलं की सिल्वर ज्युबिली आहे आणि दूरदर्शन एवढा पॉप्युलर माध्यम आहे, मी फ्रीमध्ये तुमचा कार्यक्रम क्या करणार. बात है. आणि तो कार्यक्रम इंद्रधनुष म्हणून नावाचा कार्यक्रम केला आणि तो दिल्लीवरनं टेलिकास्ट करण्यात आला. त्याच्यात सगळ्याच केंद्रांनी त्याच्यात सहभाग केला होता आणि मुंबई दूरदर्शनने याला हेमा मालिनीला सादर केलं. मला एक आठवण या ठिकाणी सांगावीशी वाटते. मगाशी तो सुंदरी म्हणाला अरविंद, तर गंगाधर गाडगे यांच्यासारख्या साहित्यिकांनी या आमच्या निवेदिकांच्या वरती एक आर्टिकल लिहिलं होतं आणि त्याला नाव दिलं होतं दूरदर्शनच्या ठक्या. वा, क्या बात है. इतक्या छान आठवणी निघतात. विजयताई, मला तुम्हाला विचारायला आवडेल की तो काळ असा एक मंतरलेला भारावलेला काळ, त्या काळात तुमच्या ऑफिसच्या बाहेर कॅन्टीन मध्ये काय वातावरण असायचं? वा, चांगला प्रश्न आहे. जास्त वेळ कॅन्टीनमध्येच जायचं. आणि आम्ही म्हणजे ऑफिसला वाहिलेलं असायचो सगळी मंडळी, इथे जेवढी आहेत तेवढी. कोणाला घर नाही, दार नाही, कार्यक्रम एके कार्यक्रम. उरलेल्या मधल्या वेळात आम्ही कॅन्टीन म्हणजे असं त्यावेळेला नव्हतंच, केळीची झाडं होती मागे, बरं. तिथे अशा खुर्च्या टाकलेल्या असायच्या, तिथे आम्ही बसायचो. चहा सारखा म्हणजे वेळ असला की एकदा चहा जाऊन यायचं तिथे, परत रिफ्रेश होऊन मनोऱ्याच्या खाली कॅन्टीन होतं. आणि मग तेवढं झालं की परत कामाला सुरू. आणि त्यामुळे आमचं एक कुटुंब असं झालेलं होतं. आम्ही कधी असं वाटलं नाही की हे कार्यक्रम करतात त्याच्याशी माझी काही कॉम्पिटिशन आहे, असं कधीच कोणाला वाटलं नाही. तुमचे इतके कार्यक्रम गाजलेले आहेत, प्रतिभा आणि प्रतिमा असू दे, चिमणराव गुंड्याभाऊ असू दे, शब्दांच्या पलीकडले. अक्षरधारा नावाचा एक उपक्रम तुम्ही केला होता. हो. मला वाटतं दूरदर्शनचं खरं जे उद्दिष्ट आहे ते त्यामध्ये फार सफल झालेलं दिसलं, तर त्याविषयी थोडं सांगा. काय झालं, 1990 हे आंतरराष्ट्रीय प्रौढ साक्षरता वर्ष होतं आणि त्या वर्षी एक मला असं वाटलं हे जर वर्ष आहे तर आपण का नाही त्याच्यावरती कार्यक्रम करावे. म्हणून मी आमच्या निदेशकांना भेटले तर ते म्हणाले मला प्रपोजल दे वगैरे. तर त्यावेळेचे माधव डॉक्टर चव्हाण हे आले होते माझ्याकडे त्या कार्यक्रमाचं आणि आम्ही तो कार्यक्रम केला. पण नुसता आम्ही साक्षरता प्रसार करण्याचं काम असं हातात घेतलं प्रचारकी काम नाही. त्याच्या प्रचारकी नव्हतं. तर त्याच्यात एक छोटंसं नाटुकलं असायचं आणि मग आम्ही धारावी आणि इथे मुंबईत जेवढ्या म्हणून झोपडपट्ट्या आहेत त्या सर्व झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन आम्ही तिथे
मुलं ॲक्च्युली शिकवत आहेत. त्यावेळेला आमचा हे असा होता की मी शिकतो आणि मी शिकवतो. म्हणजे साधारण 8वी 9वीची मुलं आपल्या घरच्या आपल्या आईला शिकवायची, आपल्या शेजारच्यांना शिकवायची आणि त्याच्यात त्यांना इतका रस वाटायला लागला की आम्ही मग त्यांना असं आवाहन केलं की तुम्ही आम्हाला पत्र पाठवा की मी शिकवतो आणि मी शिकलो ह्यांच्या सह्या करून आम्हाला पाठवा आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल त्यावेळेला 14,000 पत्र आम्हाला आली. खरोखरच माध्यमाची ताकद काय असू शकते हे मला वाटतं बोलकं उदाहरण आहे हे सांगणारं. हे माध्यम आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तांत्रिक बाब ही तितकीच महत्त्वाची असते. आज आपल्याकडे माजी केंद्र अभियंता DSL प्रसाद साहेब आहेत. प्रसाद साहेब स्वागत. आणि मला विचारायला आवडेल की आता इतकं सगळं आधुनिक तंत्रज्ञान आलेलं आहे, तुमच्या काळामध्ये हे काही नव्हतं, तर त्या काळात काम करण्याचा अनुभव कसा होता? त्यावेळी ॲक्च्युली आमचं ओल्ड ब्लॅक अँड व्हाईट कॅमेरा होतो. बट व्हॉट वॉज मोर इम्पॉर्टंट वॉज वी वर्क लाईक अ टीम. नंतर 82मध्ये कलर झाला. वी ट्राय टू अडॉप्ट टू दॅट कलर सेक्शन. एशियाडच्या सगळी काम केला. इट वॉज अ टीम वर्क. प्रोडक्शन इंजिनियर्स अँड ऑल सगळे मिळून काम केला. दॅट वॉज अवर सक्सेस. माझी मराठी चांगलं नाही, तुटी असते. आय वॉन्ट टू टेल थ्रू फ्लेवर्स. दिस इज फॉर दी people who started 1972. Laid foundation, all the biggest. That's why I say, for them, this is for them. Please listen. थँक्यू सो मच. This is for the people with whom I work, who are given the best. I thank all of them today. And this is for them. This is for the current generation. Oh, wow. Who are holding the fort. Wow, very good. The management and the producer like Jayu Bhatkar. I call him Vijay Bhatkar. So I wish them all the success to these flavors. Thank you. मी तुमच्या समोर उभे आहे. I take it as a privilege and honor. आणि माझ्या मनपूर्वक अभिनंदन आणि नमस्कार. आय विश ऑल दी बेस्ट टू दिस. मला वाटतं यापेक्षा हृदय क्षण दुसरा खरंच असणार नाही. प्रसादजी खूप खूप आभारी आहोत. हे माझ्या कर्मभूमी आहे होता आणि अभी पण नाही. आय कम वन्स इन अ वाईल टू शेअर सम टाइम. थँक्यू प्रसादजी. थँक्यू सो मच. किरणजींना या मुद्द्यावर काही बोलायला आवडेल? मला ह्याच्याबद्दल एक आठवण सांगायची आहे की त्यावेळेला टेक्निकली आपण एवढे प्रगत नव्हतो तरीसुद्धा माझ्या अनेक कार्यक्रमांचं लायटिंग DSL प्रसादांनी केलेलं आहे. आणि त्यावेळेला आम्ही क्रोमा तर अगदीच फार अवघड होतं करायला, पण त्या क्रोमाचं लायटिंग प्रसादरावनी केलेलं आहे आणि खूप चांगलं केलं होतं. मला सौंदाजी याच मुद्द्यावर तुम्हालाही विचारायला आवडेल की कौन सा वो प्रोग्राम था जिसने आपको सबसे बड़ी चुनौती दी थी? That is the first satellite telecast by Indira Gandhi, which we are supposed to do in somewhere in 76. The equipment were not there available with us, and we were all waiting. At that time, about 12 o'clock in the night, the dish and all other equipment came, and we have to telecast in the morning at 7 o'clock, and we did it. And the second which we did is that the whole the solar eclipse we have covered सूर्यग्रहण from, yes, and that was also a thrilling experience. तुम्ही स्वतः सूर्यग्रहण I myself operated the camera because that was a very अतिशय महत्त्वाचे क्षण राष्ट्रासाठीचे आणि ते टिपणं आणि लोकांपर्यंत पोहोचवणं यासाठीची कसरत करणाऱ्या सगळ्याच तंत्रज्ञांना खरोखरच मनपूर्वक धन्यवाद देऊया या निमित्ताने. नदी तुमच्याकडे येत असताना ताकदिनादिन आणि त्या सगळ्या आठवणी मनात आहेतच, त्याबरोबर किलबिल असेल, पालवी सारखा कार्यक्रम असेल. हा जो आज TRPचा उल्लेख झाला की टार्गेट ऑडियन्स हाही आता सध्या एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला काय वाटतं दूरदर्शन केंद्राचं टार्गेट ऑडियन्स कोण आहे आणि आज त्याच्या गरजा बदलल्यात का? आज कार्यक्रमात काही बदल होणं अपेक्षित आहे का? होय, दूरदर्शनचा टार्गेट ऑडियन्स पूर्ण बदलला आहे. कारण इतर सॅटेलाईट चॅनल्स जे आहेत प्रायव्हेट चॅनल्स आपण म्हणतो, त्या प्रायव्हेट चॅनल्सचे जो टार्गेट आहे ऑडियन्स आहे तो वेगळा आहे. आणि त्या टार्गेट ऑडियन्सने दूरदर्शनचा टार्गेट ऑडियन्स बराचसा आता स्वतःजवळ केलेला आहे.
कारण त्यांचेही जर कार्यक्रम आता आपण बघितलेत वेगवेगळे सिरियल्स ते चांगले आहेत का वाईट आहेत हा अतिशय वेगळा मुद्दा आहे, पण ते ज्या पद्धतीने केटर करतात, ज्या पद्धतीने अंधश्रद्धेवर आधारित असतात किंवा ज्या पद्धतीने त्या बायका साड्या नेसतात किंवा जे काही बोलतात, हे सगळा हा जो एक तळागाळातला असं मी म्हणणार नाही, पण एक त्याच्यापेक्षा थोडासा लोअर मिडल क्लास, जो लोअर मिडल क्लासला एस्पिरेशन आहे की मला हे असं सगळं हवं आहे, त्यांच्यासाठी आता ते कार्यक्रम करत असल्यामुळे दूरदर्शनचा तो बराचसा एक टार्गेट होता. कारण आता विजयाने सांगितल्याप्रमाणे आपण इन्फोटेनमेंट केलं, आपण लोकांना नुसतं एंटरटेन केलं नाही तर आपण एज्युकेशनसुद्धा त्या दृष्टीने लोकांना दिलं आणि एज्युकेशन देता देता आपण त्यांना एंटरटेन केलं. तर आता तो जो ऑडियन्स होता त्यांचं एस्पिरेशन आणि त्यांचे गैरसमज आता वाढत आहेत आणि बरोबर, ते त्या म्हणजे एका बाजूला channels कडे गेलेले. इतर वाहिन्यांचा झगमगाट आहे आणि एका बाजूला हा आपला नंदादीप तेवतोय की ज्याला खरंच प्रकाश द्यायची ओढ आहे, तर त्यामुळे थोडंसं चित्र बदललेलं दिसतंय. ताकदी नदीन सारख्या कार्यक्रमातून आदेश बांदेकर असेल, संपदा कुलकर्णी असेल किंवा ऋषिकेश कामेरकर, अंजली तळेकर इतके दर्जेदार कलाकार तुम्ही दिलेत, तर आज मागे वळून पाहताना या प्रवासाकडे 7 वर्ष चाललेला कार्यक्रम काय वाटतं? मला ताकदी नदींबद्दल अजून एक नमूद करावं असं वाटतं की ताकदी नदीन जेव्हा आला तेव्हा इतर 2 प्रायव्हेट वाहिन्या मराठी भाषेच्या तेव्हा होत्या आणि TRPचं जर गणित सांगायचं झालं तर TRPमध्ये ताकदी नदीन त्या कार्यक्रमांपेक्षा सुद्धा ताकदी नदीचा कार्यक्रम खूपच वर असायचा. म्हणजे त्यांचा जर 7 असेल तर ताकदी नदीचा 14 किंवा 15 असायचा. म्हणजे ही दूरदर्शन अजूनही दूरदर्शनची स्पर्धेत स्पर्धेत यशस्वी उभं राहू होऊ शकतं, उभं राहू सांगायचं शकतं. आहे. आणि तुम्ही अँकर बद्दल जर बोलत असाल तर समीरा मला असं वाटतं तू स्वतः सुद्धा किलबिलची माझी अँकर होती. किलबिल मधून निशिगंधा वाड किंवा पंकज विष्णू असे सगळे अँकर्स आपण आज आपल्याला मिळाले. आदेश बांदेकर तर आजचा सगळ्यात लोकप्रिय अँकर आहे, तो ताकदी नदीने म्हणजेच दूरदर्शन कडून लोकांना मिळाला. इतकंच काही, पण भरत जाधव आणि अंकुश चौधरीने सुद्धा पहिला जो काही कॅमेरा फेस केला तो मी जो नमस्कार मंडळी नावाचा कार्यक्रम लाईव्ह करायचे संध्याकाळी 6 वाजता, त्याच्यामध्ये भरत आणि अंकुश हे दोघं अँकर होते. तर ह्याचा अर्थ त्या लोकांकडे पोटेन्शियल्स होते. भाऊ ज्याप्रमाणे म्हणाले तसे चास्कर, त्या लोकांकडे पोटेन्शियल्स होते. त्यांचं थोडंसं ग्रूमिंग दूरदर्शनमध्ये झालं आणि दूरदर्शनचं भाग्य आणि माझं भाग्य की माझ्या नावावर हे एवढे मोठे चांगले चांगले अँकर्स माझ्या नावावर आले. नक्कीच. आणि मला वाटतं या टाळ्यांमध्ये प्रामुख्याने टाळ्या आम्हा कलाकारांच्या आहेत, कृतज्ञतेच्या, कारण मुंबई दूरदर्शननी ही संधी आम्हाला दिली. किरणजी, मला याच संदर्भात विचारायला आवडेल की जेव्हा 1972ला माध्यम आलं तो काळ कसा होता? तर त्या काळामध्ये हे करिअर म्हणून या माध्यमाकडे बघण्याचा काळ नव्हता आणि त्यातही स्त्रियांनी याकडे वळणं, तर हा तुमचा अनुभव कसा होता? हे माध्यम नवीन होतं आणि त्याचं आकर्षण होतंच आम्हाला काम करायला. सुदैवाने आमच्या भाग्ययोगाने आम्हाला इथे काम करायला मिळालं आणि हे जॉब सॅटिस्फॅक्शन नावाचा जो काय प्रकार असतो तो आम्हाला इथे मिळाला. आणि मला सांगायला फार बरं वाटतं की मी अनेक नोकऱ्या इतर सोडून मी इकडे आले आणि इथे मी कितीतरी 2-3 वर्ष तरी मी कॅज्युअल म्हणून इथे काम करत होते. बाहेरचे लोक यायचे आणि म्हणायचे हे काय तुम्ही अजून कॅज्युअल आहात? म्हटलं हरकत नाही, पण मी जे काम करते त्यातला आनंद मला जो काय मिळतोय तो फार मोठा आहे आणि तो इतर कुठे मिळणार नाही. क्या बात आहे. अशाच भरभरून आनंद देणाऱ्या, पुनःप्रत्ययाच्या आनंद देणाऱ्या अनेक आठवणी अजून ऐकायच्यात, पण तत्पूर्वी घेऊया क्षणभर विश्रांती. पुन्हा एकदा लोकमानसमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि आता मी वळणार आहे मराठी बातम्या हा ज्यांनी ब्रँड बनवला असं म्हणू शकतो अशा प्रदीप भिडे यांच्याकडे. प्रदीपजी, पहिल्यांदा तुम्ही जेव्हा या स्टुडिओमध्ये दूरदर्शन केंद्राच्या बातम्या दिलात तो क्षण आठवतो का? खरं म्हणजे तो क्षण इतका पूर्वीचा, इतका जुना आहे. म्हणजे 1975 मध्ये मी बातम्या वाचायला सुरुवात केली. 32 वर्षांचा कालावधी त्याला लोटला. त्यानंतर एका खाजगी वाहिनीत पण बातम्या वाचल्या. पहिला क्षण मला आठवत नाही, पण मला एक नक्की आठवतंय की भक्तीचा घसा त्या दिवशी बरोबर नव्हता. भक्तीचा घशाला काहीतरी खवखव होत होती आणि माझं सिलेक्शन झालेलं होतं आणि भक्तीने मला सांगितलं की अरे प्रदीपचं सिलेक्शन झालंय, त्यांनी बातम्या वाचायला काही हरकत नाही, त्याला तुम्ही संधी द्या, आता वाचायला तयारी झाली आहे त्याची. आणि त्यानंतर मग मी 75 साली त्या बातम्या वाचायला सुरुवात केली. म्हणजे आयत्या वेळेस तुमच्याकडे ही संधी चालू नाही? आयत्या वेळेला. पण त्या संधीपेक्षा देखील मला ज्या बातम्यांच्या एकूण सगळ्या जितकी वर्ष मी बातम्या वाचल्या त्यातली एक महत्वाची घटना मला तुम्हाला सांगायला आवडेल की ती म्हणजे 93चा जो बॉम्बस्फोट होता. त्या बॉम्बस्फोटाच्या दिवशी संध्याकाळी मुंबईमध्ये अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते आणि शो मस्ट गो ऑन, त्याप्रमाणे मला बातम्यांना गेलंच पाहिजे असा निश्चय मी मनाशी केला होता. त्यामुळे मजल दरमजल करत काही अंतर चालत का असं करून सगळं मुंबई ठप्प झालेली होती. बॉनेट टू बॉनेट ट्रॅफिक होता.
एल्फिस्टन रोडपर्यंत मी फायनली ट्रेनने आलो, तिथून उतरून जेव्हा येत होतो तेव्हा संपूर्ण रस्त्यावर मला गाड्या एकमेकाला लागलेल्या ऑफिसेस सगळी सोडून दिली होती. गाडी 1 इंचही हलत नव्हती आणि मुंबईकरांच्या डोळ्यातली त्या दिवशीची मी भीती पाहिली, ती भीती त्यापूर्वी आणि त्यानंतर कधी पाहिली नव्हती. मी जेव्हा परत आल्यानंतर मात्र ज्या बातम्या आमच्या सुरू झाल्या त्या ओळीनं 2 दिवस मी इथं दूरदर्शनवर होतो आणि 2 दिवस आमच्या बातम्या चालल्या होत्या. काही वेळेला ट्रान्समिशन थांबून मध्ये दर 2 तासांनी वगैरे अशा बातम्या होत्या. आणि त्या बातम्या वाचताना किंवा राजीव गांधींचा जेव्हा मृत्यू झाला त्यावेळेला मला इथं अर्जंटली इथं बोलवण्यात आलं होतं आणि त्यावेळेला वाचलेल्या पूर्ण दिवसभर बातम्या, असे कितीतरी क्षण या बातम्यांच्या अनुषंगानं मला लाभले. आणि मला असं वाटतं की बातम्यांची विश्वासार्हता, दूरदर्शनच्या बातम्यांची विश्वासार्हता, आज इतक्या स्पर्धेचा आपला विषय आपल्या सगळ्यांचा चाललाय, या स्पर्धेतही आजही दूरदर्शनच्या बातम्या या लोक आवर्जून बघत असतात. कारण सनसनाटी बातम्यांचा लोकांना आता कंटाळा आलेला आहे आणि बातमी नेमकी काय घडली हे जाणून घ्यायचं असेल तर दूरदर्शनकडे येतात. मला या संदर्भात एक व्याकरण सांगावं असं वाटतं बातम्यांचं, कारण मी त्या बातम्यांचा प्रमुख होतो एकेकाळी, सांगायला विसरला असेल पण ते मला सांगितलं पाहिजे. कारण पहिल्या दिवशी बातम्या मी वाचल्या आहेत तेव्हा कोणीच नव्हतं आमचं कोणाचं ट्रेनिंगही झालेलं नव्हतं, काहीच नव्हतं. पण मला सांगायचं हे, तू जे म्हणालास त्याप्रमाणे मीडिया शुड बी देअर टू क्लॅरिफाय अँड क्लॅरिफाय मोर. vis-a-vis today's media is there to confuse and confuse more. नक्कीच मला वाटतं माध्यमांची जबाबदारी काय हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा या निमित्ताने मांडला गेला. सांगायचा प्रयत्न केला की हे जर चालू राहिलं तर सनसनाटी म्हणजे प्रचंड, दुसऱ्या दिवशी काहीच नसतं जे आज आपण ऐकतो त्याच्यातलं मुद्रित माध्यमामध्ये दुसऱ्या दिवशी एक लाईन देखील दिसत नाही. नक्कीच. आणि मला कित्येक पत्रकार आजही सांगतात की आम्ही दूरदर्शनच्या बातम्या आवर्जून पाहतो. आपल्या बरोबर आणखी एक पत्रकार आहेत, त्यांच्याकडे मी येणार आहेच, पण तत्पूर्वी सुधीर गाडगे यांना प्रश्न विचारायला आवडेल. आता जो उल्लेख झाला की आयत्या वेळेस चालून आलेली संधी, तर या बाबतीत दूरदर्शन केंद्राच्या संदर्भात अशा काही आठवणी आहेत का उत्स्फूर्ततेच्या? अगदी सर्वप्रथम मी या दूरदर्शन केंद्राचा अत्यंत ऋणी आहे. त्याचं कारण पुण्यातल्या एका कोपऱ्यातल्या पेठेतल्या मध्यमवर्गीय घरातल्या माणसाला कोणाचीही ओळख नसताना इथे मला पहिली संधी इथे उपस्थित असलेल्या विजया जोगळेकरनी दिली. युवदर्शनच्या कार्यक्रमामध्ये युवा नियतकालिक या विषयावरची चर्चा होती. मी त्यावेळेला मनोहरमध्ये काम करत होतो आणि नंतरच्या टप्प्यावर जास्तीत जास्त वैविध्यपूर्ण कार्यक्रम करता आले. मुखोटे आणि चेहरे म्हणजे जरा अनोखं जगणारी माणसं. आमची 25 नावाचा एक कार्यक्रम होता ज्याच्यामध्ये मला वेगवेगळ्या क्षेत्रातल्या म्हणजे गजाननराव वाटव्यांपासून आबासाहेब गरवाऱ्यांपर्यंत अनेकांचं तरुणपण जाणून घेण्याचा मी प्रयत्न केला. मुखोटे आणि चेहरे अशा धर्तीचा कार्यक्रम होता. विनय आपटे, अरुण काकतकरांचा तर मी अत्यंत ऋणी आहे. त्याचं कारण संपूर्ण मंगेशकर परिवाराच्या दूरदर्शनवरचा पहिले कार्यक्रम ते करण्याची संधी मला त्यांनी दिली. तू ऐन वेळचं म्हणालीस त्या बाबतीत असं म्हणता येईल की उत्स्फूर्ततेने ऐन वेळेला कुठलंही आयोजन करून स्टेजवर लगेच बोलायला लागण्याची सवय त्यालाही कारणीभूत दूरदर्शनच आहे. त्याचं कारण आमचा विनय आपटे हा जो मित्र आहे तो 7:40 होणाऱ्या कार्यक्रमाचा 7:15 पर्यंत विषय नक्की नसायचा आणि 7:15 विषय देऊन तेवढ्या चला सेटवर आणि सुरू करा. ती जी सवय लागली त्यामुळे आपण कायम सतर्क असलं पाहिजे, कायम सजग असलं पाहिजे आणि कोणत्याही क्षणी उत्स्फूर्त बोललं पाहिजे. ही सवय त्यातनं निर्माण झाली. तुम्ही विनयजींचा उल्लेख केलात. खरं तर विनय आपटे सर आणि त्याचबरोबर ज्योत्स्ना किरपेकर या सुद्धा आज या चर्चेला उपस्थित राहणार होत्या, पण काही अपरिहार्य कारणामुळे ते येऊ शकले नाही. पण त्यांचा उल्लेख आपण केला त्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्हाला मी तुमच्या गाडगीळ शैलीमध्ये इथे या संपूर्ण प्रवासाचे जे सक्रिय साक्षीदार उपस्थित आहेत त्यांचा परिचय करून देण्याची विनंती करते. जरूर. खरं तर याच्यामध्ये पडद्यामागचे मान्यवर खूप आहेत की जे पाठीमागे काम करत असतात म्हणून आम्ही पुढे विनाव्यत्यय दिसत असतो. अगदीच. असे अनेक निवृत्त मंडळी इथे उपस्थित आहेत, त्यांचा मी जरूर परिचय करून देतो. इथे आहेत निर्माता मधुकर शिशुपाल, मंच संचालक आहेत चंद्रशेखर कळमकर, सहाय्यक अभियंता आहेत विजय घोडके, सहाय्यक अभियंता आहेत गजानन डाके, कला दिग्दर्शक आहेत गोरखनाथ कडू, त्याचप्रमाणे तंत्रज्ञ आहेत श्रीयुत NB गोरे, तसंच कार्पेंटर गणपत मिस्त्री, याशिवाय स्टुडिओ गार्ड बबन बाबर, त्यांच्या पाठोपाठ वरिष्ठ लिपिक बाबाजी जाधव, मंच संचालक जयंत मालशे. ही सगळीच मंडळी अशी आहेत की आपण जे
इथे आहेत निवृत्त उपसंचालक प्रशासन MG मालुसरे, तसंच वरिष्ठ प्रशासन अधिकारी तावडे आणि निवृत्त अभियंता चंद्रकांत शहा. सगळ्यांसाठीच आपण एकदा टाळ्यांचा गजर करूया. अनेक विभागांचे एक प्रतिनिधी छोटी इथे गोष्ट आहेत. फक्त नोंदवू इच्छितो की इथे आम्ही मगाशी आमची 25 हा जो उल्लेख केला त्याच्यामध्ये या सगळ्या वरिष्ठांशी थेटपणाने बोलण्याची जी सवय लागली ती पुढच्या वाटचालीत उपयोगी पडली. या 25मध्येच पहिल्यांदी दूरदर्शन केंद्रावर बाळासाहेब ठाकरे आलेले होते आणि बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबर त्यावेळच्या पद्धतीनुसार उपलब्ध असतील ते 2 म्हणून त्यांच्याबरोबर वपू काळेही आलेले होते. आणि बाळासाहेबांनी आल्या आल्या म्हटलं की आम्ही एका कॉलनीत जवळपास राहतो म्हणूनच आम्हाला एकत्र बोलवलंय का. किंवा गरबाऱ्यांना मी जेव्हा विचारलं की तुम्ही देणग्या देताना जेवढे चोखंदळ असता तेवढे तुमच्या तरुणपणी आयुष्याची जोडीदारी निवडताना चोखंदळ होतात का, तर त्यांच्यासारखा एवढा दिग्गज त्यांनी मोकळेपणाने सांगितलं की अरे आत्ता लग्न केलं ती विमलाबाई 100वी, त्याच्या आधी 99 वेळेला कांद्या पोह्याचा कार्यक्रम झालेला क्या आहे. बात आहे. आणि मला आवर्जून उल्लेख करायला आवडेल, आपण या सगळ्या आपल्या माजी कर्मचाऱ्यांचा परिचय करून घेत असताना की आपल्याबरोबर कडू साहेब आहेत आणि इतके उत्तम सेट्स, हा लोकमानसचा सेट सुद्धा ज्यांनी घडवला असे कडू साहेब, त्यांचं मनपूर्वक खास अभिनंदन. मला एक गोष्ट सांगायला पाहिजे, जसं तू सांगितलंस आता की हे इतके सगळे बॅक द स्टेज काम करत असतात आणि म्हणून आम्ही पुढे दिसत असतो. माझी आई मला नेहमी, मी न्यूज एडिटर होतो तेव्हा आणि दिवसभर मला काम असायचं, मी सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत तिथे असायचो. माझी आई मला म्हणायची की मी कधी तेव्हा स्क्रीनवर दिसायचो नाही, तर आईचं म्हणणं की भक्ती बर्वेच तर बातम्या वाचते, तुला काय काम, तुम्ही काय करता. भुजबळ साहेब, मला मला काम आहे म्हणून दिवसभर काय सांगतोस. तर ही जी सगळी मंडळी आहेत ना, ही आम्हाला उभं करतात, लाईट मध्ये दाखवतात. अगदी, अगदी. फार चांगलं झालं. फक्त नक्कीच मला वाटतं हे गाडगियांच्या सगळे स्टाईलनं मात्र पाठीमागचे जे कलाकार मुलाखत आहेत. ओळखी झाल्या नाहीत हे मला सांगितलं. हे पाठीमागचे जे कलाकार आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया, कारण खरंच त्यांच्यामुळे कार्यक्रम उभा राहतो. मला ह्याच्यात समीरा, एकच फक्त समीरा, एक छोटी गोष्ट असा पुन्हा योग येणार नाही म्हणून एक नोंदवावीशी वाटते की नंतरच्या काळात मी नोकरी सोडून देऊन पूर्ण वेळ निवेदन, सूत्रसंचालन, मुलाखत हा जो काम चालू केलं, तिथे बाहेरच्या राज्यभरच्या ठिकाणचे काम यायला कारणीभूत ह्या पडद्याने मला सतत दाखवलं, त्यामुळे मी यांचा अत्यंत ऋणी आहे. नक्कीच दूरदर्शनने जी प्रसिद्धी दिली असेल. आणि या संदर्भात मी हे देखील कबूल करू इच्छितो की सुधीर म्हणा किंवा मी म्हणा, आम्ही हे सगळे फ्रीलान्सर्स होतो, ही सगळी बरेचशी स्टाफर्स मंडळी आहे. बरोबर. आमच्यासारख्या फ्रीलान्सर्स मधले गुण ओळखून दूरदर्शनने मला बातम्या वाचायची, याला सूत्रसंचालन करण्याची अशी संधी दिली आणि जे काही आम्ही नंतर पुढच्या काळामध्ये प्रगती करू शकलो त्याच्या पाठीमागं अर्थातच आमची जन्मभूमी म्हणशील तर दूरदर्शन हीच आहे. मी सुद्धा नोकरी सोडल्यानंतर 4.5 वर्ष वादसंवाद करत होतो. अगदी तोपर्यंत नाही केला. मला भुजबळ साहेबांना याच संदर्भात प्रश्न विचारायचा आहे, कारण तुम्ही दूरदर्शन मध्ये असताना बाहेर गेलात, तर बाहेर गेल्यानंतर दूरदर्शनकडे वळून बघताना काय वाटतं? नाही, मुळातच मी दूरदर्शनमध्ये येण्यापूर्वी 4 वर्ष पत्रकारितेत होतो आणि पत्रकारितेतल्या मुद्रित माध्यमाच्या ज्या काही मर्यादा होत्या त्या मला जाणवायच्या की एखादा लेख लिहिला तर किती लोक वाचू शकतात, ज्या वृत्तपत्रात लिहिला असेल त्याच वृत्तपत्राचे वाचकच तो वाचू शकतात. आणि या उलट दूरदर्शनचं जे एक बलस्थान होतं आणि आहे की याला साक्षरतेचं बंधन नाही, याला भौगोलिक बंधन नाही, त्यामुळे एखाद्या विषयावरती लेख लिहिण्यापेक्षा, बातमी देण्यापेक्षा जर त्याच विषयावरती आपण कार्यक्रम करू शकलो तर तो हजारो लाखो लोकांपर्यंत एकाच वेळेला एका क्षणी पोचू शकतो. आणि या दूरदर्शनच्या माध्यमाच्या प्रभावामुळेच मी दूरदर्शनकडे आकर्षित झालो आणि इथे कामाची मला सुदैवाने संधीसुद्धा मिळाली. 6 वर्ष मी जवळपास दूरदर्शनमध्ये होतो. 86 ते 91 वेगवेगळ्या स्वरूपाचे कार्यक्रम केले, स्टुडिओ बेस पण केले आणि आमची माती आमची माणसं सारखेही केले. आणि पुढे मात्र दूरदर्शनच्याही कामात मला अशा मर्यादा वाटायला लागल्या की आपण कार्यक्रम करतो, त्याचं पुढे काय होतं, प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत होते, कार्यक्रम तर होतो परंतु खरोखरच विकास होतो का, तर या विकास प्रक्रियेत आपल्याला थेट सहभागी होता यायला हवं, लोकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोचता यायला हवं. आणि दूरदर्शनच्या नोकरीच्या काही अडचणी पण होत्या. उदाहरणार्थ महाराष्ट्राबाहेर देशात कुठेही बदली होऊ शकायची, अजूनही सुद्धा तीच परिस्थिती आहे. तुम्ही बदलीला घाबरून शासकीय नोकरीकडे समीरा, एक इथे आता विचारलंच पाहिजे, एक सर्वसामान्य प्रेक्षक किंवा नागरिक म्हणून की इथनं सोडलं विकासासाठी
शासनाच्या नोकरीत गेल्यावर विकास करता येतो असं वाटतं काय? एक्झॅक्टली. म्हणूनच आज जे आपण बघतो की जर 25 वर्षापूर्वीचं किंवा 50 वर्षापूर्वीचं तर साक्षरतेचं जे काही प्रमाण असेल, आरोग्याचं जे काही प्रमाण असेल, दुष्काळाचं प्रमाण असेल, आज दुष्काळात एक सुद्धा माणूस मरत नाही आहे. माणूसच काय जनावरसुद्धा मरत नाही आहे. त्यामुळे मला या निमित्ताने कळकळून सांगायचं की आपण आपल्याला गरीब देश समजण्यापेक्षा, कमकुवत समजण्यापेक्षा एक सशक्त राष्ट्र समजावं, सशक्त नागरिक समजावं. आणि या दृष्टीने मला हे नमूद करावं असं वाटतं की आज जो काही आपला विकास झालेला आहे, चालू आहे आणि होणार आहे, यात माध्यमांचं जे काही योगदान असेल त्याच्याविषयीच्या संशोधनाची सुद्धा नितांत गरज आहे. आजही आपल्याकडे माध्यम संशोधन हा अतिशय दुर्लक्षित असा विषय आहे, अतिशय दुर्लक्षित असा प्रांत आहे. आणि म्हणून 40 वर्ष आज दूरदर्शनला झाली. या 40 वर्षाच्या वाटचालीत दूरदर्शनने महाराष्ट्राच्या विकासात काय योगदान दिलेलं आहे याच्याविषयी संशोधन नक्कीच. आणि मला व्हायला वाटतं की- मला याबद्दल एक मिनिट बोलायचं आहे. मला एखादा ग्रंथ या निमित्ताने निर्माण मला व्हायला एक- हवा जेणेकरून याचा यथार्थपणे आढावा घेतला जाईल. मला एक वाटतं मला एक छगन, मिनिट- एक एक मिनिट या देवेंद्र भुजबळची नोकरी पक्की झाली, तुम्ही काय काळजी करा. व्हेरी गुड. डुमरेजी, तुम्हाला नाही, काय भुजबळ जे म्हणाले की यात काय वाट आहे, तर मी महाराष्ट्रात विदर्भसोबत सगळ्या खेडेगावात हिंडलो आमची मातीसाठी. आणि मला लोक आवर्जून सांगे की तुमच्यामुळं आम्ही हे शिकलो, या नवीन जाती अमुक तमुक. नक्कीच. मला वाटतं हे म्हणजे आपल्या माध्यमाचा आणि दूरदर्शन केंद्राचं यश आहे. 5% सुद्धा दूरदर्शनचा वाटा आहे असं मी अभिमानाने सांगेल. मला जरूर, त्याचा आणि अभिमान मला- वाटतो की अजूनही इतर चॅनलवरती इतका चांगला आमची माती कार्यक्रम होत नाही. नाही, भारतात मला- मला मुद्दाम नमूद करायचं आहे की भारतात 15 सप्टेंबर 1959 रोजी दूरदर्शन या माध्यमाचं आगमन झालं. तेच मुळात शैक्षणिक उद्देशांनी. पुढे 12 वर्ष दिल्ली दूरदर्शनवरून कार्यक्रम होत राहिले. ते आणि मग 72 ला आपण शैक्षणिक सुरुवात केली. स्वरूपाचेच होते. आणि नंतर मग ऑक्टोबर 72 मध्ये मला मुंबई दूरदर्शन मला या सुरू क्षणी झालं. थोडंसं परंतु थांबावं असं शिक्षण वाटतं या हे चर्चेला, दूरदर्शनचं- कारण एक अत्यंत आनंदाचा क्षण आपली वाट बघतोय. म्हणून फुल किले हे गुलशन गुलशन या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्यांनी आपल्या मनावर जादू केली अशा तबस्सुम गोविल आपल्या बरोबर संपर्क यंत्रणेद्वारा संपर्कात आहेत. तबस्सुम जी नमस्ते. नमस्ते जी, नमस्ते, कैसे हैं आप? हम सब बहुत खुश हैं और आज आपसे बात कर कर और भी खुश हो रहे हैं. आज भी हमें वो प्रोग्राम याद है, आपकी शेरो शायरी याद है, तो फिर एक बार चाहेंगे कि कुछ आपसे सुने. भाई हम तो ये कहेंगे कि मुद्दतों बाद यानी 40 साल पहले के जो अपने साथियों को मैं देख रही हूँ, सुन रही हूँ, देख के इतना अच्छा लग रहा है कि पूछिए मत. और याकूब भाई का तो मैं बहुत ज्यादा आभार मानती हूँ, शुक्रिया अदा करना चाहती हूँ, क्योंकि याकूब भाई मुझे लेके आए थे दूरदर्शन पे, क्योंकि याकूब भाई के साथ ऑल इंडिया रेडियो पे बहुत सालों तक हमने काम किया था. जरूर. और याकूब जी, आज अपने पुराने साथियों को देख के आप शेरो शायरी की बात कर रहे हो, तो मैं यही कहूंगी कि पुराने साथियों को देख के इतना अच्छा लगा, क्योंकि आजकल के जमाने में पुराने लोग कहाँ मिलते हैं. एक शेर सुन लो जी इरशाद. वो शेर ये है, जो बीत गए हैं वो जमाने नहीं आते, जो बीत गए हैं वो जमाने नहीं आते, आते हैं नए लोग पुराने नहीं आते. क्या बात है. बहुत खूब. और आप जब पुराने आपसे लोग मिलते हैं तो मजा दुगना हो जाता है जीवन का, जिंदगी का. जी बिल्कुल. आपसे और एक सवाल पूछना चाहूंगी. इस प्रोग्राम ने आपको इतनी लोकप्रियता दी, तो हाँ. क्या आपके फैंस ने कभी आपको थोड़ा तंग भी किया है? नहीं, एक बात मैं बताऊं, वैसे मैं फिल्म लाइन में 2.5-3 साल की उम्र से हूँ. 1946 से मैं फिल्मों में हूँ. लेकिन फिल्म लाइन में बड़े होने के बाद मुझे इतनी शोहरत, इतना प्यार, इतनी रिस्पेक्ट, इतनी मोहब्बत नहीं दी जो मेरे प्यारे टेलीविजन ने, मेरे दूरदर्शन ने मुझको दी है. क्या बात है. मुझे बड़ा में अफसोस होता था कि मैं, लोग कहते थे सुंदर भी है, केपेबल भी है, सारी वो खूबियां और वो मेरे में कमाल थे जो एक हीरोइन में होने चाहिए, फिर भी मैं टॉप की हीरोइन नहीं बन सकी. लेकिन वो सारी तकलीफ जो थी दूरदर्शन के और फूल खिले हैं गुलशन गुलशन ने वो दूर कर दी. क्योंकि आज जितनी, अगर मैं टॉप की हीरोइन बन जाती तो आज रिटायर हो गई होती. और रिटायर हीरोइनों की जिंदगी कैसी होती है वो तो सभी जानते हैं. आपसे बात करके बहुत बहुत खुशी हुई और धन्यवाद. आणि यानंतर आता आपण पुन्हा एकदा छोटीशी विश्रांती घेऊया आणि परत भेटूया. पुन्हा एकदा आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि आत्ता तबस्सुमजींशी बातचीत केल्यानंतर निश्चितच मनात खूप आठवणी जाग्या झाल्यात. आणि असे अनेक चेहरे दूरदर्शननी आपल्याला दिले. त्यातलाच एक चेहरा म्हणजे सुहासिनी मुळगावकर, ज्यांची आठवण आजही आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये ताजी आहे. किरणताई, मी तुम्हाला विनंती करेन त्यांची आठवण एखादी सांगण्याची, कारण त्या केवळ निर्मात्या नव्हत्या तर स्वतः एक उत्तम कलाकार होत्या. सुहासिनीबाईंच्या
शेजारीच माझं टेबल असायचं, त्यामुळे मला खूप त्यांच्याकडनं शिकायला मिळालं आणि त्यांच्या वृत्तीचा जास्त परिचय झाला जवळ. त्या म्हणजे आपण असं कधीतरी कंटाळा आला म्हटलं की म्हणायचं काय कंटाळलीस तू, बाहेर गुलमोहर किती छान फुललाय बघ. म्हणजे इतक्या बारीक बारीक गोष्टींमधनं किंवा जेवताना किती छान मेनू असला पाहिजे जेवणाचा हे त्या सांगायच्या. त्या एशियाडसाठी गेलेल्या असताना एक त्यांचा कार्यक्रम मला करण्याची वेळ आली आणि तो राष्ट्रीय प्रक्षेपणात प्रक्षेपित होणारा कार्यक्रम होता, ज्योत्स्ना भोळेंचा होता आणि तो मी केला आणि त्या दिवशी तो टेलिकास्ट पण झाला, प्रक्षेपित झाला आणि दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी सुहासिनीबाई आल्या आणि मला म्हणाल्या की इकडे ये. तर मला भीती वाटली थोडी, म्हटलं ह्यांचा कार्यक्रम आपण केला आहे तर काय बरोबर नाही झालं बहुतेक. तर म्हणाल्या की मला कळलं तू माझा कार्यक्रम केलास, म्हणजे मी ठरवलेला आणि मी तो बघितला, मुद्दाम बघितला की तू कसा केलास. तर मी खूप घाबरले होते, म्हटलं आता हा म्हणजे काय चुका झाल्या बसू शकतो. आणि तो राष्ट्रीय प्रक्षेपणात गेलेला कार्यक्रम त्यामुळे आणखीनच. पण त्या असं मला म्हणाल्या की मी ज्या तऱ्हेने शॉर्ट्सचं टेकिंग केलं असतं त्याच तऱ्हेने तू केलंस हे बघून मला फार बरं वाटलं. क्या बात. तर मला खूप मोठी पावती मिळाली. नक्की. तसंच एक दरवर्षी जसं पण हा त्यांच्या स्वभावाचा पण मोठेपणा म्हटला पाहिजे की आपल्या सहकार्याला अशा पद्धतीने प्रोत्साहन पण त्यांच्याकडून खूप शिकता आलं. म्हणजे ते त्यांचे कार्यक्रम, मेंदळेंचे, याकूबजींचे, हे सगळ्यांचे कार्यक्रम बघता बघताच आम्ही इथे शिकलो खरं म्हणजे. मला वाटतं पुन्हा एकदा ती आठवण ताजी करायची असेल तर त्यांनी सूत्रसंचालन करत असतानाचा एक झलक आपल्याकडे आहे तर ती पाहूया. त्यांच्या सूत्रसंचालनाचा पण मी कार्यक्रम केलेला आहे, कारण त्यांचं अशी पद्धत होती की सुंदर माझं घर वर्षभर त्या करायच्या आणि शेवटच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन त्या करायच्या. बाकीच्या सगळ्या वर्षभरातल्या निवेदिका त्यांच्या ज्या अँकर पर्सन्स असतात ते घ्यायच्या आणि त्या कार्यक्रम घ्यायच्या. पण त्यांची पद्धत अशी होती की सगळ्यांच्या साड्या सारख्या असल्या पाहिजेत, मग त्याप्रमाणे त्या कोणाला तरी असं कामाला लावायच्या नाही, सगळ्या म्हणजे फार कटाक्षाने तयारी असायची. आपण आधी झलक पाहूया. दिवाळीचा हा आनंद स्वरदीप या कार्यक्रमाने आपल्या पुढे आम्ही उधळणार आहोत. सुरुवात आपले अत्यंत लोकप्रिय असे गायक सुधीर फडके यांनी केलेलीच आहे. त्यांच्याबरोबर आज या आनंदाची उधळण करायला दुसऱ्या लोकप्रिय कलाकार शोभाताई गुरटू इथे आलेले आहेत. तेव्हा आपली आनंदाची दिवाळी अगदी सुखाची जावं असं म्हणायलाच नको. हे सुख तुमच्या पुढे भरभरून वाटायला हे दोन कलावंत बसलेलेच आहेत. आणि आपली सगळी मराठी मन जी असतात आजचा हा क्षण हा सुद्धा असाच दिवाळीच्या आनंदाचा सारखाच उत्सवी असा क्षण आणि या निमित्ताने मला जरूर सांगायला आवडेल की हा जो संपूर्ण प्रवास आहे या प्रवासात अनेक सहप्रवासी आपल्याला लाभले, पण जे सहप्रवासी आज आपल्याबरोबर नाही आहेत, दूरदर्शनचे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, कलाकार असतील, त्या सगळ्यांचीच आठवण या निमित्ताने मनात ताजी आहे. तर त्यांना एक विनम्र असं अभिवादन करून आपण पुढे जाऊया. चासकरजी, तुम्ही काही नमूद करू इच्छिता? मला सुहासिनी मुलगावच्या संबंधात एक खूप छान आठवण सांगायची आहे. त्या ज्यावेळेस बेडवर होत्या, म्हणजे बिमार होत्या शेवटच्या वेळी, त्यांनी मला फोन केला की अरे विनायक, या दिवाळीत तू माझ्या घरी ये. 2-3 दिवसांनी मी त्यांना सांगितलं की ही खरी गोष्ट आहे ना. खरं आम्ही कुठे काय होतं नाही, मी का खरी म्हटलं की आपण ज्या ठिकाणी जातो त्याविषयीच आपण काहीतरी बोललं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे, म्हणून कसं ही खरी गोष्ट आहे. तू खरी म्हणालास म्हणजे ती खरीच ऐकणार मी काय. तर 2 दिवसांनी मी त्यांना सांगितलं, अहो सुहासिनी, दिवाळीत तर मी काही येऊ शकत नाही. त्या बाईंनी काय उत्तर द्यावं, अरे तू ज्या दिवशी येशील त्या दिवशीच माझी दिवाळी. केवढी मोठी कलाकार. समीरा, आपण इथे बऱ्याच ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या माजी त्यांचा उल्लेख केला, पण आम्हाला प्रदीपला काय, मला काय, ह्या सगळ्यांनाच आठवत असेल की कायमच कॅज्युअलवर असलेले, ज्यांना कधीही नोकरीत कायम केलं गेलं नाही आणि तरीही पूर्ण झोकून देऊन काम करणारे, आमच्या पाठीमागे काम करणारे 2 जण असायचे, सुरेश राणे आणि जयंत ओक. त्यांनाही आपण जरा नक्कीच जरूर. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याबरोबर एक अभियंता शहा सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचंही या ठिकाणी मी स्वागत करू इच्छिते. मला एक शेवटी आवाहन करायचं आहे जरूर की हा जसा कार्यक्रम केला त्याच पद्धतीनं दूरदर्शनचे अनेक अधिकारी, कलावंत, तंत्रज्ञ हे मुंबईमध्ये अन्य ठिकाणी आहेत, तेव्हा त्यांना बोलवून त्यांच्या मुलाखतींचे काही कार्यक्रम केले तर तो जो काळ आहे त्याचा पुन्हा प्रत्ययाचा आनंद जरूर. मला वाटतं टाळ्यांच्या गजरात या सूचनेचं आपण स्वागत करूया. आवश्यकता आहे.
मी एक सांगू का की जोरात आणि यानंतर मला- एक मिनिट जोरात ओरडलं आणि मोठ्यांदी बातमी सांगितली म्हणजे खरी असते असं नाही की नक्की प्रदीप आमच्या ज्या पद्धतीनं वाचायचं त्या पद्धतीनं ती बातमी खरीच असायची. भुजबळ साहेब पण आपल्याला 36 काय माणसे नमूद करायला? मेली असं सांगितलं. नाही, आज आपण हा 40 वर्षाच्या वाटचालीचा आढावा घेतोय. आज वाहिन्यांची प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. जवळपास 350 वाहिन्या आज भारतात दिसत आहेत. लोकल केबल्स किती आहेत त्याची तर मोजदाद सुद्धा होऊ शकलेली नाही, इतकी मोठी संख्या वाढत चाललेली आहे. आणि या सगळ्या भाऊ गर्दीत दूरदर्शनचं जे काही महत्त्वाचं स्थान होतं आणि आहे हे कायम कसं राहील, हे अधिकाधिक यासाठी प्रभावी कसं होईल, मला वाटतं भुजबळ याचा साहेब सुद्धा एकदम विचार महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि मला करण्याची गरज आहे. विजयाताई आणि अरविंदजी तुम्हा दोघांनाही हे विचारायला आवडेल की आता पुढचा 40-50 वर्षाचा प्रवास दूरदर्शनचा कसा असावा, तुम्हाला काय वाटतं? आता हे कॉम्पिटिशनचा जमाना आहे आणि आपण अनुकरण न करता चांगल्या गोष्टी दुसऱ्या चॅनलमधनं घेऊन तर पुढे गेलं तर बरं होईल. कारण अनुकरण जसं बातम्यांविषयी सांगितलं तसं असं 36 माणसं मेली असं सांगून किंवा तो एक गड्ड्यात म्हणजे पडला अंधानुकरण नको असं थोडक्यात. अनुकरण करायचं नको. आपल्याला जे चांगलं पण वाटेल ते बदलाचा- चांगल्या सध्याच्या पद्धतीत लोकांच्या समोर सादर करावं. विजयाबाई तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की ह्या सगळ्या भाऊगर्दींमध्ये आपण खूप गोष्टी थोड्या विसरलो आहोत. एक शास्त्रीय संगीत, भावगीतांच्या आपण चढाओढी बघतो अनेक चॅनल्सवरती वगैरे. शास्त्रीय संगीत आपण हे विसरूनच दूरदर्शनचं नाहीच आहे, हे माध्यमातलं काम नाहीच आहे असं करून त्याच्यानंतर अनेक अशा जीवनोपयोगी गोष्टी आहेत. आता छान प्रोग्राम होऊ शकतो पुस्तकांवरती, हे सगळं आपण विसरायला मला लागलो. क्रीडांगणचा उल्लेख करायला आवडेल, कारण हो. तुम्ही स्वतः क्रीडांगण 10 वर्ष करत हो, होतात. हो. त्या क्रीडा क्षेत्राविषयकही कार्यक्रम ही तुम्हाला वाटतं का? मोठी माणसं जी आहेत ना त्यांच्या डॉक्युमेंटरीज दाखवता आमची पिढी मोठी झाली. पण त्या डॉक्युमेंटरीज आता कधी दिसत नाहीत. बाबासाहेब म्हणजे आदर्श आंबेडकरांच्या लोकांसमोर निर्माण होणारे कार्यक्रम हवेत. असं दिसत मीनाताई, मला नाही तुम्हाला विचारायला आवडेल, काय या मुद्द्यावर काय म्हणाल तुम्ही? आदर्श कार्यक्रम व्हायला हवेतच, कारण हे सरकारी माध्यम आहे. ह्या सरकारी माध्यमाला नुसतं पैशांच्या मागे लागून चालणार नाही, पण पैसे न कमावूनही चालणार नाही. पैसे कमावणं अत्यंत आवश्यक आहे, कारण त्याशिवाय एवढी मोठी यंत्रणा ही चालणं अशक्य आहे. पण मी आत्ता कधी कधी माझ्या जुन्या मित्रमैत्रिणींना इकडच्या दूरदर्शनच्या जेव्हा फोन करते तेव्हा माझ्या लक्षात येतं की अनेक लोक रिटायर्ड झाले आहेत किंवा 1 आणि 2 वर्षांनी कोणीतरी आता पुढचे रिटायर्ड होणार आहेत. मग नवीन कोण ग असं मी विचारलं तर अजून नवीन कोणीही नाही आहे. तर जी काही सरकारी खाका आहे की ज्यांनी नवीन रिक्रुटमेंट बंद केलेली आहे इतर डिपार्टमेंट्समध्ये, तर ती जर दूरदर्शनने सुरू केली आणि चांगली रिक्रुटमेंट घेऊन चांगलं यंग ब्लड जर इथे आणलं तर नक्कीच. आता सगळेजण थकलेले आहेत आमच्या बरोबरचे, आणि बाहेर जर तुम्ही बघितलं तर 25, 30 आणि 35 वर्षाची अगदी मिळायला पाहिजे. त्याच्यामुळे नवीन कल्पना राबवायला पाहिजेत. कारण काय असतं, इतर वाहिन्यांचे जर कार्यक्रम बघितले तर ते दूरदर्शनचेच असतात, पण इट हॅज टू बी ओल्ड वाईन इन न्यू बॉटल. दूरदर्शनने फार उत्तम सुरुवात केली, आणि या पुढचा प्रवास कसा असावा, मी प्रदीपजी आणि सुधीरजी आपल्याला एकेका वाक्यात याविषयीचं मत नमूद करा. मी एकच म्हणेन की ज्या पद्धतीचे आपण सिरियल्स आणि अशा पाहतो इतर वाहिन्यांवर, दूरदर्शनवर चास्करांसारख्या गृहस्थांनी किंवा मेंदळ्यांनी देखील मराठी नाटक, बंगाली आणि मराठी नाटक आपल्या देशातलं जे आहे त्या नाटकाच्या अंगानं जाणारी ज्या गोष्टी की त्यांनी केल्या दाखवल्या, ते पूर्णपणे आता संपलेलं आहे. त्याचा विनाश झालेला इतर वाहिन्यांवर तुम्ही पाहिलं तर, आणि ते आपलं खरं म्हणजे एक बळ आहे. खरं म्हणजे तर त्या पद्धतीचं काहीतरी सादरीकरण होणं अत्यंत एकच वाक्यात म्हणेन की आपल्याकडे हे दृक श्राव्य माध्यम आहे, म्हणजे त्याच्यामध्ये दृश्याचा भागही खूप मोठा आहे, पण बहुतांशी कार्यक्रम हे बडबड चर्चा आणि वादविवाद याच्यातच अडकलेले जास्त दिसतात. त्याच्या दृश्य माध्यमाकडे जास्त लक्ष देणारे कार्यक्रम आणि तसे विषय निवडले गेले पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट, बोलली जाणारी भाषा ही खरंच मराठी असावी अशी किमान अपेक्षा मराठी सर्व रसिकांच्या वतीनं करतो. मला वाटतं गोड स्मरण रंजनाबरोबर आपल्याला 1 मिनिट, तुम्ही सगळ्यांची आठवण केली, पण तो माझा मित्र बबन फरू तुम्ही सगळेच विसरला. नाही, कोणी विसरलं. सुरुवातीला तुमची ओळखच तशी झाली नाही याकूबजी, तुमची ओळख. ठीक आहे, आता कार्यक्रम कधी स्वतःला सांगावं लागतं. आमची ही चर्चा आणि ही गंमत गप्पांची अशीच सुरू राहणार आहे, पण तुमचा निरोप घेत असताना मला वाटतं आज गोडगोड चर्चेबरोबर तिखट अंजनही या चर्चेमध्ये घातलं गेलं, आणि कशा पद्धतीने दूरदर्शनची पुढची वाटचाल असावी याचा आपण आढावा घेतला. याकूबजी, तुम्हाला या मुद्द्यावर काही बोलायला आवडेल? मी काय बोलणार आहे, मला जे बोलायचं होतं ते तुम्ही विसरलात. मला बबन प्रभूची आठवण झाली आहे, आणि हा कार्यक्रम आता संपतच आला. एकच मी फक्त त्याचा जोक सांगतो.
आम्ही दोघे उभे होतो. तो भिकारी होता, मी बसलो होतो. बाबा मैं दोनों हाथ से अंधा हूं, मेरे को एक 10 पैसा दे देना. मी त्याच्याकडे पाहतो, त्याचा एक डोळा बंद आहे. अबे तेरे एक आँख तो बंद. अच्छा बाबा 5 पैसा देना. असेच हसत हसत आजच्या या कार्यक्रमात तुमचा निरोप घेत आहोत. भेटूया पुढच्या लोकमानसमध्ये. तोवर सगळ्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. thank you